ही स्पर्धा खेळवली जात आहे। आमिर आवारी क्या बात आहे। पहिला चेंडू चौकारानंतर मात्र इकडे कमबॅक करतोय। पॉवर प्लेचं षटक आहे। 2 चेंडू मागे 4 धावा। LBW अगदी उचलून धरलंय। अपील स्टंपच्या समोर पकडले। इकडे फलंदाज आला। काय सुपर मात्र कमबॅक करतो इकडे गोलंदाज। बघा यालाच म्हणतात क्रिकेट। सुरुवात झाली होती चौकाराने आणि त्यानंतर डॉट आणि त्यानंतरचं बघायला गेलं तर अगदी अचूक टप्प्यावर स्टंपच्या समोर यावेळेस पकडलं जाते फलंदाजाला। आपण बघू शकता लेग बिफोर LBW परतावा लागेल। चला फलंदाज लगेच मात्र तयार राहायचंय। लक्षात घ्या 38 सर्कल क्रॉस करण्या अगोदर तुमचा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या। 3 चेंडू फेकून झाले। 4 धावा 1 गडी बाद आपण आतापर्यंत पाहायला मिळते। जिल्हास्तरीय स्पर्धा आपण बघू शकता यावेळेस खेळवली जाते। अगदी मात्र 15 अनमोल हिरे प्रत्येक संघाला देण्यात आलेले आहेत। ऐनूर हा आपल्याला पाहायला मिळतोय नवीन बॅट्समन। गुणतालिकेसाठी आपण बघू शकतात गुणलेखक म्हणून आमच्यासोबत लेजेंडरी खेळाडू आपल्याला पाहायला मिळते नियाज माझगावकर आमच्याबरोबर सकाळपासून आज जोडलेले आहेत। ऐनूर स्ट्राइक पे रहेंगे। चौथी गेंद लेकर तैयार। ओ हो वाऱ्याशी बोलतोय गोलंदाज। अगदी वेगावर स्वार आहे। इकडे मात्र क्रिकेटचा आर आहे। रॅपिडनेस रफ्तार इकडे पाहायला मिळते। आता मात्र थोडे खांदे खुललेत गोलंदाजाचे। आता जर बघायला गेलं तर कॉन्फिडन्स देखील आलाय। चौकारानंतर त्याच बॅट्समनला बाद केलं। 5वा चेंडू अगदी यावेळेस उडवलाय। क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे। लॉंग ऑफ रिजनला 1 धाव नक्की असेल। सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल। स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 5 धावा धावपलकावर। काय सुरुवात केली होती मात्र मुदस्सरने, परंतु यावेळेस मात्र मी म्हणेन की गोलंदाजाचं वर्चस्व पाहायला मिळतंय। असं म्हटलं जातं तुम्ही तुमच्या सुरुवातीने नाही तर तुम्ही फिनिश कुठे करतात याने ओळखले जातात। अगदी हलक्या हाताने यावेळेस सन्मान दिला गोलंदाजाला। अगदी कॅप्टन मात्र पाहायला मिळतो गोलंदाजी मार्कवर। पहिले षटक संपलेलं आहे। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला। धावसंख्या 6 1 गडी बाद। आतापर्यंत बघायला गेलं तर दुसरी मॅच ऑन आहे। मागची मॅच अगदी इंटरेस्टिंग पैसा वसूल मॅच झाली। 39 धावा होत्या सुरुवातीच्या। मला तर वाटते 2 ओव्हरमध्येच 20 स्कोरबोर्डवर 2 विकेटवर पाहायला मिळाले। असं वाटलं होतं की मॅच जी आहे ती 4 ओव्हर 4.5 ओव्हरमध्ये संपून जाईल, परंतु ती मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत आणि शेवटच्या ओव्हरपर्यंत शेवटच्या विकेटपर्यंत गेली होती। म्हणजे 1 विकेटने सामना जिंकला आपण बघू शकतात। खान चॅलेंजर या संघाने जिंकला। अगदी मात्र चांगली मॅच पाहायला मिळाली। 11व्या क्रमांकाच्या बॅट्समनने षटकार खेचला आणि त्या षटकारामुळेच त्याला मॅन ऑफ द मॅच देखील देण्यात आलं, कारण की फसलेली मॅच होती, अगदी गेलेली मॅच होती आणि ती मॅच मात्र जिंकवली। नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय राहिल। अगदी युवा खेळाडू यंगस्टर खेळाडू आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। काळ बदलला, वेळ बदलला, अगदी मात्र क्रिकेटची परिभाषा बदलली। क्रिकेट स्पर्धा भरवण्याची भाषा देखील बदललेली आहे। अगदी वेगवेगळ्या क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते। लीग फॉर्मॅट हा सुरू आहे असं म्हणायला हरकत नाही। आता मात्र गावाच्या लीग, समाजाच्या लीग, त्यानंतर जर बघायला गेलं तर जिल्ह्यामधल्या समाजाच्या लीग, कधी कधी आपण बघू शकता शहराच्या लीग, भरपूर काही पाहायला मिळत आहेत। डहाणू शहर प्रीमियर लीग देखील पाहायला मिळते। बोईसर शहर प्रीमियर लीग पाहायला मिळते। त्यामध्ये एक नामांकित स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच पालघर जिल्हा मुस्लिम लीग आपण बघू शकतो। ऑन साइडला फटका सजवलाय, डीप मध्ये आहे यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला क्षेत्ररक्षक 1 धाव असेल। सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जातोय। इथे मात्र गोलंदाज राहिल आपल्याला पाहायला मिळते। अगदी शरीरयष्टी बघितली तर मजबूत आपल्याला पाहायला मिळते राहिलची।
आणि गोलंदाजी मार्कवर तयार. 2 मध्ये 2 खर्च केलेत. धावसंख्या 8. शॉट चेंडू आहे, खराब चेंडू आहे, हुकचा फटका आहे. इथे मात्र पाठलाग सुरू आहे. 1 बाउंड, सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. अगदी खराब चेंडू होता. यावेळेस मागचे 2 चेंडूचा विचार केला तर क्रीज मध्ये अगदी खोलवर टाकण्यात आले. इकडे हाफ ट्रॅकर चेंडू होता, त्याला मात्र हुकचा फटका, 4 धावा. हे बघा अगदी आतमध्ये आले. इकडे बघायला गेलं तर थोडं फॉलो केलं होतं फलंदाजाला गोलंदाजाने, परंतु शॉर्ट चेंडू टाकला आणि त्यामुळे मात्र मिळतोय चौकार, 4 धावा. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता 12 धावा धावपलकावर लागले जात आहेत. स्विच इट, फसलाय फटका, कैच आउट. उल्टा खेलने का प्रयास और यहाँ पे डिसीजन गलत हो गया कैप्टन का. कॅप्टनला परतावं लागेल. यावेळेस आपण बघू शकतात बाद होणारा बॅट्समन म्हणजेच उमर आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक महत्त्वपूर्ण विकेट असेल. इंटरव्ह्यूमध्ये उमरने सांगितलं होतं की आमचे 3 चे 4 बॅट्समन आहेत ज्यांच्यावर मात्र भरोसा आहे की ते आम्हाला धावा बनवून देतील. त्यामधील एक तो स्वतः होता, परंतु यावेळेस त्यामधील 2 बॅट्समन तंबूच्या आसऱ्याला. बॅक टू डगआउट. मी कुडस्कर. अगदी सुरुवात चांगली झाली होती चौकाराने, परंतु इकडे विचार केला तर 10 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि 10 चेंडू मागे 12 धावा, 2 गडी बाद पाहायला मिळत आहेत. अगदी क्रिकेटचा खेळ असाच असतो. कधी पारडं जड बॅटिंग टीमचं, कधी पारडं जड फिल्डिंग टीमचं. अगदी मात्र बघायला गेलं तर इथे 2 विकेट देखील गेलेले आहेत. धावा 12 आहेत. नवीन बॅट्समन 4थ्या क्रमांकावर आलाय, तो म्हणजेच रजा. रजा देखना होगा किस तरह की रजामंदी लेके आए इस वक्त मैदान में. और राहिल जो कि पिछली गेंद पर बाउंड्री आई थी और उसके अगली गेंद पर विकेट मिल गई. म्हणजे सांगतो इकडे गोलंदाज की जसं तसं उत्तर दिलं जात आहे. शॉर्ट चेंडू अगदी ऑप्शनच्या बाहेर, परंतु पंच इकडे स्तंभ उभे म्हणजे हा चांगला चेंडू आहे. यावेळेस मात्र शफल झाल्यावर तुम्ही पंचाकडे बघणार की वाईटची अपेक्षा करणार तर तुम्हाला वाईट मिळणार नाही, कारण की जो नियम आता बदललेला आहे क्रिकेटमध्ये, जेव्हा शफल होतात त्या वाईट लाईन देखील शफल होते आणि इथे मात्र आलाय डॉट. चांगला फटका आहे, परंतु इकडे क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव नक्की मिळणार. सिंगल मात्र नक्की असेल. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 13 धावा 2 विकेटच्या नुकसानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पॉवर प्ले अगदी मात्र आपल्या बाजूने लावलेला आहे, ती म्हणजेच टीम मनोर आपल्याला पाहायला मिळते. अल्तमाश फायटर्स मनोर. यावेळेस आपण बघू शकतात अगदी फायटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. चेंडू आणि फळीचा द्वंद्व आणि विचार केला तर आपण 2 षटकासाठी अगदी बरोबर विचार केला तर 7 मिनिटाचा वेळ घेतलेला आहे. म्हणजेच एकदम नियमित आणि पद्धतशीर कामगिरी अल्तमॅश फायटर्स टीमने केलेली आहे. अगदी मात्र मी आभारी असेल त्या टीमचा. लगेच त्यांनी त्यांच्या 3ऱ्या ओव्हरसाठी गोलंदाजाला बोलवलं, तो म्हणजेच टीमचा कर्णधार सिपा सलार. छोट्याच वयामध्ये मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावर दिली, म्हणजेच तो एक चांगला गुणवत्ता खेळाडू आहे, यात काही वाद नाही. राहिल आपल्याला पाहायला मिळतोय. आमिर यावेळेस गोलंदाजी मार्कवर तयार. शॉर्ट चेंडू हलक्या हाताने कट केला. इकडे मात्र 1 धाव नक्की असेल. थोडी मिसफिल्डिंग झालेली आहे शॉर्ट थर्डमॅनला. 1 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला 13 धाव 14 धावा धावपलकावर. अगदी बघायला गेलं तर विश नेटवर्क आपल्याला पाहायला मिळते जो जुडला जातोय. याच नेटवर्कच्या माध्यमातून आपल्याला घर बसल्या स्पर्धेचा आनंद घेऊ शकतात. या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आयकॉन बेल दाबायला विसरू नका. जेवढा मात्र व्ह्यूवर्स याचे वाढवता येतील तेवढे वाढवा. जितकं तुम्हाला प्रेम देता येतील या चॅनलला द्या. आता झालेली स्पर्धा, मोठ्या स्पर्धेमध्ये हा चॅनल पाहायला मिळेल. अगदी चांगला फटका आहे, सरळ बॅटिंग आहे. लॉंग ऑफ रिझनला क्षेत्ररक्षक 1 बाउंड चेंडू उडवला जातोय. इकडे अगदी थ्रो चांगला होता, थोडा मात्र वाचतो इकडे फलंदाज. 2 धावेसाठी जात असताना यावेळेस रन आउट वाचलेला आहे. 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावेने स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 16 धावा
2 विकेटच्या नुकसानामध्ये. तिसरं षटक मार्गस्थ आहे. चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 14 मागे 16 बनवलेले आहेत. मागची मॅच बघितली भले 38 बनवले होते. 39 धावा जमा करता करता लक्ष्य पूर्ण करता करता लोहे के चने चबाए सामने वाली टीम ने अंतिम क्षणाला बाजी मारली, परंतु नक्की आठवण राहणारी मॅच आहे ती. क्रॉस बॅटीने फटका सजवण्याचा प्रयत्न केला आतमध्ये येऊन. इकडे मात्र 38 सर्कलमध्ये चेंडू फील्ड करतोय. अगदी मात्र मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने धावून येतोय. शॉर्ट मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक करतो आणि चेंडू परत करतोय यावेळेस गोलंदाजाकडे. 17 धावा धावपलकावर 2 विकेटच्या नुकसानामध्ये. अब 17 पे खतरा किसको है, बल्लेबाज को की गेंदबाज को. 4 टीम मध्ये झुंज आहे. 2 टीम पुढे जाणार, 2 टीम स्पर्धेच्या बाहेर. चांगला चेंडू अगदी वेगावर मात्र यावेळेस गोलंदाजी. ऍक्शन खूप चांगली आहे गोलंदाजाकडे आपण बघू शकतात. अगदी मात्र बघायला गेला तर यॉर्करचा चेंडू हाताळला जातोय, क्रीजमध्ये चेंडू टाकला जातोय. 1 धाव. ज्याप्रमाणे सांगितलं आमिरने की ही एक चांगली संधी आहे प्रत्येक युवा खेळाडूसाठी, प्रत्येक टॅलेंटेड खेळाडूसाठी. कारण की जिल्हास्तरीय स्पर्धा आहे, इथून मात्र चांगला परफॉर्मन्स केला तर कुठे ना कुठे ज्या मोठ्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये आम्हाला देखील खेळायला मिळेल. शॉर्ट पिच चेंडू अगदी मात्र यावेळेस आपण बघू शकता तर डॉट चेंडू येतोय. आणि मागची जी स्पर्धा झाली PDTPL पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग त्यामध्ये बाजी मारली ती एका लहान पोराने असं म्हणायला हरकत नाही. इतके दिग्गज खेळाडू होते त्या स्पर्धेमध्ये, इतके मोठे मोठे खेळाडू होते, परंतु मॅन ऑफ द टुर्नामेंट ज्याने घेतली त्याची वय होती ती 18च्या आतमध्ये, म्हणजे अंडर 18चा तो प्लेयर होता. अगदी टॅलेंटेड. निहिल किनी म्हणजेच मॅन फ्रॉम रावळे इकडचा हा मात्र आपण बघू शकता हरेश्वर किणी यांचे सुपुत्र. अगदी मात्र त्यांचे वडील मला तर वाटतं इकडे खेळताना दिसते 50+ मध्ये. आणि काय कमालीचं दृश्य आणि काय कमालीची मुवमेंट असेल वडिलांसाठी देखील की माझा मुलगा इतक्या मोठ्या लेवलला खेळतोय आणि त्यामध्ये त्याने इतका चांगला परफॉर्मन्स दिलाय की त्याने मॅन ऑफ द टुर्नामेंटची ट्रॉफी आणि त्याचबरोबर बाईक जिंकली. इकडे काय सुपर कामगिरी. चांगल्या विकेटसाठी 1 धाव गेली तरी हरकत नाही, इकडे विकेट घेतला पाहिजे होता. बॅकअपची वाट बघितली आणि त्यामुळे मात्र मनामध्ये थोडी शंका झाली आणि त्यामुळे हिट केलं नाही. परंतु काय कमालीचे 2 ओव्हर हाताळले तिकडे आमिरने. आणि 2 ओव्हर नंतर जर बघायला गेलं 12 धावा त्याने खर्च केल्यात, 1 विकेट मिळवलाय. यस 3 ओव्हरसाठी अगदी मात्र चांगली कामगिरी होत असताना मैदानाच्या आतमध्ये यावेळेस मनोर टीम कडून आपण बघू शकतात 19 वर 2 विकेट आतापर्यंत गेलेले आहेत आणि 14 मिनिटं आतापर्यंत हाताळलेली आहेत. तुमच्याकडे अजूनही मात्र मिनिटं आहेत 11 मिनिटं आहेत. 11 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 ओव्हर अजूनही फेकायचे आहेत, हे लक्षात घ्या. आणि रूल अँड रेग्युलेशन सर्वांसाठी समान असेल, प्रत्येकाबरोबर सेम कारवाई केली जाईल, हे लक्षात घ्या. इथे मात्र बघायला गेलं तर सगळे आपलेच टीम आहेत, सगळी मुस्लिम बांधव आपलीच आहेत आणि त्यामुळे मात्र असं नाही की हा माझा आहे त्यामुळे त्याला बक्षिलं जाईल. सर्वांसाठी नियम समान. आणि मॅच सुरू होण्याअगोदर तुमचा 12 खेळाडू देखील कॉम्बॉक्समध्ये येणं अनिवार्य असेल, नाही तर 3 धावेची पेनल्टी असेल. पुन्हा एकदा राहील स्विंग अँड मिस. अगदी बॅटच्या समोरून यावेळेस मात्र क्रॉस बॅटीने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इकडे टप्पा पडला. अगदी सरळ राहिला चेंडू. त्याचं कारण आहे कॉन्क्रीट पिचला कधी कधी स्विंग भेटतो, कधी कधी मात्र तो चेंडू टप्पा पडल्यावर बाहेर जातो. कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळतात मुनीत कुडू आणि बंटी कुंभार. शॉर्ट पिच चेंडू इकडे पंचांनी मात्र निहाल आणि वाईटचा इशारा, तो अगदी डोक्यावरून गेला होता चेंडू. आणि बिमर फक्त रिव्ह्यू असेल तो बिमरसाठी असेल, हाईटच्या नोसाठी असेल. जर डाऊट वाटला बॅट्समनला किंवा गोलंदाजाला तर तुमच्याकडे एक रिव्ह्यू आहे. सक्सेसफुल राहिला तर मात्र कंटिन्यू राहील, अनसक्सेसफुल झाला तर मात्र तुमच्याकडून रिव्ह्यू गमावला जाईल, हे लक्षात घ्या. शॉट आहे
पॉइंटच्या भागामध्ये अगदी मात्र यावेळेस स्क्वेअर कट करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज सुपअप आपण बघू शकता अप्पर कट खेळलेला आहे यावेळेस मात्र फटका आणि त्याबरोबर मात्र मिळतात 4 धावा. अगदी पाहिलं निहाळलं वेट अँड वॉचचा फटका होता यावेळेस स्ट्राईकवर बॅट्समन आहे तो म्हणजेच रजा. यावेळेस काय सुपर फटका खेचलाय अगदी वेट अँड वॉचचा फटका होता. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 4 ने पुढे जाईल धावसंख्या 24. शॉर्ट चेंडू फटका उंच गेलाय फसलाय क्षेत्ररक्षक पोहोचेल का नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. एक पूर्ण केली दुसऱ्या साइड येत असताना वेगाने थ्रो केलेला आहे परंतु पंचाचा नकार येतोय. यावेळेस मात्र कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय अगदी वेगाने 2 धावा पूर्ण केल्या. यावेळेस अमर अकबर अँथनीचा पिक्चरचा डायलॉग आठवते मला ऐसा तो आदमी लाइफ में 2 ही टाइम भागता है या तो पुलिस की केस हो या ओलंपिक की रेस हो. इधर ऐसा कुछ नहीं है इधर ये रन जो दौड़े ये सिर्फ क्रिकेट का खेल है. आणि 2 धावेनिशी स्कोरबोर्ड पुढे जाईल स्कोरबोर्ड 26 धावा धावपलकावर लागले जात आहेत. 2 विकेट गेलेले आहेत 26 धावा धावपलकावर. आजची तारीख 12/12/2024 आणि इकडे फलंदाजाला मात्र सगळे सांगतात की मारा मारा चेंडूला पाठवा बाउंड्री लाईनच्या पार. परंतु इकडे गोलंदाज कामगिरी खूप चांगली करतात. राहील एक चांगला खेळाडू आहे याला या अगोदर देखील मी खेळताना पाहिलेला आहे खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. परंतु इथे जर बघायला गेलं तर 4थ्या षटकामध्ये आहेत 3 चेंडूचा खेळ झालेला आहे 26 धावा धावपलकावर 2 विकेट आतापर्यंत पाहायला मिळतात. ओपनिंग बॅट्समन बाद झाले आहेत. अगदी हेलिकॉप्टर स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं मनगटाचा चांगला फटका जेव्हापासून धोनीने पदार्पण केलं टीम इंडियामध्ये 2003 ते 4 साली त्यानंतर जर बघायला गेलं तर 2004 मध्ये धोनीचं आगमन आणि हा स्ट्रोक आला जो यॉर्कर चेंडूचा तोड आहे हेलिकॉप्टर स्ट्रोक. 27 2 विकेटच्या नुकसानामध्ये. आता फटका उंच गेला आहे लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे यस नो यस विकेट राहीलच्या नावावर. पण एकदा मात्र विकेट येत असताना 3रा विकेट तंबूच्या आसऱ्याला 27 स्कोर कार्डवर. राहील अगदी मात्र बॅटच्या झोन मध्ये होता परंतु इकडे टायमिंग प्रॉपर झालं नाही. बघायला गेलं तर बॅटच्या मिडल मध्ये आला नाही आणि चेंडू उंचच गेला आणि फलंदाज गॉन OUT विकेट आउट. नवीन बॅट्समन इन ॲट नंबर 5 साहिल. साहिल आलेला आहे नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. अगदी मात्र येण्याचं कारण आहे की मागच्या चेंडूवर मात्र विकेट कॅच आउट झालेला आहे. फलंदाज रजा आणि साहिलची जोडी आहे. रजाचा विचार केला तर 8 मध्ये 10 बनवलेले आहेत 27 वर 3 गडी बाद. अगदी मात्र बघायला गेलं तर खूप चांगली लाईव्ह स्कोरिंग अपडेटिंग देत असताना वी स्पोर्ट्स प्रॉपर ब्लॉक स्वागत केलं. इकडे मात्र यॉर्करने राहिलने देखील 4 षटकं इकडे संपुष्टात आली. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा धावपलकावर. अगदी बरोबर बघायला गेलं तर लगभग 7ची सरासरी मेंटेन केलेली आहे. 3 विकेट आतापर्यंत गेलेले आहेत. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघूया किती धावा बनल्या जातील. पाणी बिणी पंचांना विचारा आणि त्यानंतरच मात्र पाणी घेऊन या. पाचवं षटक हाताळलं जाईल. आता नवीन गोलंदाज येणार कारण की 4 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत त्यामधील 2 झालेले आहेत. आता पुढचे दोन्ही ओव्हर नवीन गोलंदाज वापरावे लागतील. 27 वर 3 गडी बाद आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही येणारे षटकं बाकी असतील ते म्हणजेच 2 म्हणजे 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि नक्कीच यामध्ये जो विजयी होईल तो मात्र खान चॅलेंजर्स बरोबर खेळणार. म्हणजेच 2 टीमसाठी एक महत्त्वपूर्ण मॅच जिंकला तर डायरेक्ट जाणार टॉप 6 मध्ये आणि हरलेल्या संघाला दुःखवायची गोष्ट नाही आहे कारण की त्यांना एक संधी आहे. त्या पुढची मॅच मात्र डू ऑर डाय सुरू होऊन जाणार.
पुढच्या दोन्ही मॅच. आणि अजून बघायला गेलं तर वेळ झालेला आहे आता 1:51 झालेले आहेत. आणि अगदी मात्र बघायला गेलं तर 5 मिनिटं आहेत बॉलिंग टीमकडे शेवट 5वं षटक फेकण्यासाठी. एक चांगल्या शिस्तबद्ध संघ पाहायला मिळाला तो म्हणजे मनोहर. आपण बघू शकतात डाव्या हाताचा गोलंदाज, अगदी मात्र खोलवर चेंडू, इथे मात्र एक धाव असेल. सोहेल हा गोलंदाज पाहायला मिळतोय. शोएब शोएब पाहायला मिळतो आपल्याला. आणि इकडे मात्र फटका उंच गेलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, कॅच होईल का? कॅच ड्रॉप होत असताना अगदी मात्र रनिंग कॅच थोडा अवघड असतो, परंतु या लेवलला खेळत असताना तुम्ही बघायला गेलं तर जिल्हा मर्यादित स्पर्धा खेळतायत, म्हणजे कित्येक गाव मधून संघ फॉर्म आले असतील आणि त्या फॉर्म मधल्या कित्येक प्लेयर्सला खेळायला देखील भेटलं नसेल. इतक्या प्लेयर मधून तुमची निवड होते आणि त्यामध्ये तुम्हाला 11 मध्ये निवड केली जाते आणि कॅच ड्रॉप केला तर मग कुठे ना कुठे कॅप्टनच्या निर्णयावर तुम्ही खरे ठरत नाहीयेत. गुड बॉल, क्या बात आहे. डाव्या हाताचा हा गोलंदाज कमाल करतोय. छोटा चेंडू हाताळला होता, आता थोडी त्याच्याकडून मात्र सुधारणा होत असताना लाईन जे अगदी मात्र स्टंपच्या जवळून जात असताना यावेळेस डॉट चेंडू येतोय. डाव्या हाताचा गोलंदाज थोडा कर्दनकाळ ठरतो उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. इकडे मात्र चेंडू जाऊ दिला, पंच इंटरेस्टेड आहेत, लाईन चेक केली. इकडे मात्र पंचाचा इशारा येतोय वाईटचा. मला तर वाटते विनीत सर आहेत. यस, मंगेश सर आणि विनीत सर आपल्याला पाहायला भेटत, ऑफिशियल पंच आहेत या स्पर्धेसाठी. यावेळेस फटका उंच गेलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक कॅच करणार. यस, राहील इकडे कॅच करतोय. विकेटचा पतंग परतावा लागेल फलंदाजाला. चौथा गडी बाद. अगदी फटका सजवला होता चेंडूच्या स्पिनवर, अगदी बघायला गेला तर स्विंगर खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळेस उंचच गेला. अवैध बॉडी खूप शरीराच्या दूरवरून खेळलेला फटका होता, त्यामुळे ताकद झोकता आली नाही या फटक्यामध्ये आणि कॅच आउट होत असताना. षटक क्रमांक 5 सुरू आहे. चेंडू फेकून झालेत ते म्हणजेच 4. नबील मुल्ला नवीन बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. धावांचा विचार केला, धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजेच 31-31 वर 4 गडी बाद झालेले आहेत. नबील मुल्ला न्यू बॅट्समन इन स्ट्राईक वर असेल, 6व्या क्रमांकावर आलेला आहे. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय शोएब. अथवा चेंडू फटका इकडे उंच गेलाय, लांब आहे का? यावेळेस मिड विकेट. यस, कॅच, विकेट. इथे क्लिअर करणं थोडं अवघड असेल कारण की या मैदानावरचा मोठा भाग आहे आणि वारा देखील थोडा विरुद्ध बाजूला वाहतोय. सपोर्ट थोडा गोलंदाजाला त्याचा मिळाला, नाहीतर नबील मुल्लाचा फटका अगदी बॅटच्या झोन मध्ये टायमिंग प्रॉपर होतं, ताकद देखील लगावली होती, परंतु वाऱ्याची साथ मिळाली गोलंदाजाला आणि त्यामुळे हा कॅच आपल्याला पाहायला मिळते. फटका सजवला तेव्हा असं वाटलं, क्षेत्ररक्षकाला देखील वाटलं की निघून जाईल का काय चेंडू, परंतु इकडे आपण बघू शकतात शेवटच्या क्षणापर्यंत डोळे ठेवले चेंडूवर आणि इकडे मात्र चांगली कॅचिंग पाहायला मिळते. नवीन बॅट्समन नोमान येतोय. 5 गडी बाद झालेत म्हणजेच अर्धा संघ तंबू मध्ये परतला आहे. 7व्या क्रमांकावर नोमान आलाय. ऑन हॅट्रिक आहे गोलंदाज. बघूया हॅट्रिक पहिली या स्पर्धेची पाहायला मिळेल का, जी शोएबच्या नावावर जाईल. 2 विकेट बॅक टू बॅक घेतलेले आहेत. एक मागचा विकेट मिड विकेटला, त्या अगोदर मात्र लॉंग ऑफला. आता मात्र चेंडू शेवटचा आहे. हॅट्रिक बॉल आहे. स्ट्राइक वर फलंदाज नोमान आणि हॅट्रिक चेंडू उंच गेलाय. लॉंग ऑन ला कर्णधार कॅच करणार पहिला हा खेळाडू यावेळेस पाहायला मिळतोय पालघर जिल्हा मुस्लिम प्रीमियर लीग मधला, ज्याने हॅट्रिक साजरी केलेली आहे. बॅक टू बॅक 3 विकेट.
नाम है शोएब. बघा ज्याच्या नावातच गोलंदाजाचं नाव आहे शोएब सांगितलं म्हणजे रफ्तारचा बादशाह रावलपिंडी एक्सप्रेस शोएब बख्तर आपल्याला आठवतोय. आणि इकडे देखील शोएबने केलंय कमाल. एक नाही दोन नाही सलग 3 विकेट बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक पवेलियन मध्ये पाठवलेत. खूप चांगली गोलंदाजी इकडे मात्र आपण बघू शकतात. अगदी फलंदाजाला आव्हान दिलं, अगदी फलंदाजाला चॅलेंज केलं, घ्या तुम्ही सिक्सर मारून दाखवा. परंतु फलंदाजाला एकालाही जमलं नाही. एकतीस वर 6 मला तर वाटते 7 फहाद नवीन गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्क वर. फहाद शेख विकेटचा विचार केला, विकेट आतापर्यंत गेलेले आहेत 6 गडी बाद. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 31 31. नवीन बॅट्समन अफान आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या तरी स्ट्राईकवर रजा आहे. चांगला चेंडू खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला होता. इकडे मात्र वाकण्यामध्ये थोडी कंजूसी केली फलंदाजाने आणि इथे मात्र आलाय डॉट. बघायला गेलं तर गोलंदाज फहाद आपल्याला पाहायला मिळते. फहाद शेख क्या बात आहे. पहिलाच चेंडू अगदी अचूक टप्प्यावर यॉर्करचा मारा, राऊंड द विकेटचा मारा, स्लोवर लेग कटर अगदी टॉस करून चेंडू टाकला जातोय. नाझीम गुल्लीची थोडी आठवण आली या गोलंदाजाला बघून, जो आपल्याला व्यवहारिक क्रिकेटमध्ये खेळताना दिसतोय. गुजरातचा हा अप्रतिम खेळाडू आहे ज्याने सुप्रीमो चषक पहिल्यांदाच खेळले आणि पहिल्यांदा खेळत असताना त्याने मात्र तिथे मॅन ऑफ द सिरीजचे अवॉर्ड घेतलं. असा हा जादूगर गोलंदाज पाहायला मिळाला. आणि इकडे छोटा चेंडू कट केलेला आहे. इकडे मात्र डीप मध्ये कोणी नाही, चेंडू निघून जाणार. 1 बाउन्स सीमारेषा पार येतोय. यावेळेस चौकार 4 धावा MPL चौकार. मुस्लिम प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. पालघर जिल्हा मर्यादित ही स्पर्धा स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकतात 35-35. अगदी बघायला गेलं तर लेजंडरी आपण बघू शकतात नियाज माझगावकर ज्यांनी कित्येक वर्ष मात्र तारापूर संघाला जिंकवलं, त्यांची चांगली सेवा केली आणि आज मात्र आपण बघू शकतात फ्री आहेत कारण की त्यांची मॅच मला तर वाटते उद्या किंवा परवा असेल. परवा आहे तर ते आज स्कोरबुक सांभाळतायत, गुणवत्ता तालिका सांभाळतायत. अगदी मात्र वेगाने आता टाकण्याचा प्रयत्न. मागचा चेंडू शॉर्ट पडला त्यामुळे आता थोडा प्रेशरमध्ये गोलंदाज आला आणि त्यामुळे मात्र जर बघायला गेलं तर चेंडू हा वाईड हाताळला जातोय. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 36-36. 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडूमध्ये किती धावा बनल्या जातील, टार्गेट किती येणार बघूया फिल्डिंग टीमसाठी. अल्तमश फायटर्स एज होती, अगदी पुढे गेला कीपर. कॅच ड्रॉप होत असताना पाहायला मिळतंय. 1 धाव नक्की असेल. सिंगल मात्र इकडे पाहायला मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड झाले ते म्हणजे 37. 2 चेंडू शेवटचे बाकी आहेत. स्ट्राईकवर आता मात्र आपल्याला पाहायला मिळतं 8व्या क्रमांकाचा बॅट्समन. मागच्या मॅचमध्ये दुसऱ्या इनिंगमध्ये लगभग पहिल्या इनिंग आणि दुसऱ्या इनिंग दोन्ही इनिंगमध्ये मात्र 8-8 ते 9-9 बॅट्समन खेळले. इथे देखील 8वा बॅट्समन खेळतोय आणि मागची मॅच कोणी विचार केला नसेल की 11 नंबरचा बॅट्समन येऊन मॅन ऑफ द मॅच घेऊन जाईल. अगदी आता चांगल्या टप्प्यावर चेंडू ब्लाइंड स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं तो स्ट्रोक खेळला जातोय. शेवटचा अंतिम चेंडू शेवटच्या षटकातला पाहायला मिळतोय. 37 वर 6 म्हणजे 35 चेंडू मध्ये 37 बनवलेत. आता शेवटचा चेंडू अगदी खराब. यावेळेस मात्र बॅटच्या रडार मध्ये षटकाराने फिनिश करतो. इकडे मात्र फलंदाज ही इनिंग बघायला गेलं तर पोहोचलंय ती म्हणजेच 43 वर 43-44चं आव्हान असेल.
अल्तमाश मनोर संघाने एक सुरेख गोलंदाजी साकारली. बरोबर अर्ध्या तासामध्ये 6 षटकं पूर्ण केली. गोलंदाजीच्या माध्यमातून प्रशंसा केली जाईल. पाहूया आता कुडूस संघ किती वेळ घेतो आहे. नक्कीच 44 धावांचं विजयी लक्ष दिलं गेलेलं आहे या वेळेला मनोर संघाला. चला ओपनर बॅटर्स उतरा लवकरच, विनंती असेल. मनोर संघ ओपनर बॅटर्स पाठवायचे आहेत आपल्याला, कारण वेळ आपल्याकडे खूपच कमी आहे. अजून सुद्धा आपल्याला 3.5 मॅच खेळायचे आहेत, कारण हा अर्धा डाव अजून बाकी आहे आणि येणारे 3 सामने अजून खेळवायचे आहेत. आजचा दिवस थोडासा आपल्याला सामना उशिरा सुरू झाल्यामुळे थोडीशी घाई करावी लागेल. नक्कीच खूपच सुंदरशी अशी गोलंदाजी साकारली होती. शेवटच्या क्षणाला मात्र एक सुरेख फटकेबाजी, थोडीशी आपल्याला 2 चेंडूमध्ये एक चांगला षटकार पाहायला मिळाला आणि टर्निंग पॉईंट मला वाटते तिकडे मिळाला कुडूस संघाला आणि त्यामुळे धावसंख्येला एक चांगलं उद्दिष्ट बनवण्यामध्ये. चला ओपनर बॅटर्स चला लवकर लवकर उतरा मैदानात. चला ओपनर बॅटर्स जा. पुढच्या 2 मिनिटात सामन्याला सुरुवात करायची आहे आपल्याला. नक्कीच दोन्ही झुंजार संघ आहेत. आज एकमेकासमोर आपल्याला पाहायला मिळतात. ओपनर बॅटर्स मैदानात उतरताना पाहायला मिळतील लवकरच. अल्तमास मनोर हा संघ आपल्याला इकडे पाहायला मिळतो. नक्कीच पालघर जिल्हा मुस्लिम क्रिकेट लीग आपण पाहता आहेत. 12, 13, 14 आणि 15. यस सर. चला बॅट्समॅन उतरा लवकर, घाई करायची आपल्याला, वेळ नका घेऊ, कारण शेवटचा सामना आपल्याला खूपच उशीर लागतो त्यानंतर. यस चांगल्या पद्धतीने एंटायर होत असताना पाहायला मिळतात आपल्याला दोन्ही ओपनरचे बॅटर्स. आमिर और ताहा. यस हे ओपनर बॅटर्स. पाहूया यावेळेला पुन्हा एकदा बोबाटाईंकडून गोलंदाजी साकारली जाईल. 44 धावांचं विजयी लक्ष घेऊन मैदानाच्या आत ओपनर बॅटर्स आपल्याला उतरलेले पाहायला मिळत आहेत. आमिर कैप्टन इस वक्त ओपनिंग करेंगे मैच की. चला लवकर करा. चला चला पंच घ्या. ऐसा आमिर ऑन स्ट्राइक रहेंगे. ता इज नॉन स्ट्राइक. पहली ओवर लेके आए हैं गेंदबाज. अफान. देखते हैं अफान किस तरीके से गेंदबाजी करते हैं. राइट टाइम ओवर द विकेट. यस सर. याचा पंचांचा सिग्नल आपल्याला मिळतो आहे. आमिर ऑन स्ट्राइक. पावर प्ले की पहली गेंद लेके आएंगे अफान. इस वक्त खेला है पॉइंट में, बहुत ही अच्छी तरीके से चुना फिल्टर्स को, थमा दिया कैच और पहले गेंद में पहला झटका कप्तान करेंगे गोल्डन डक के शिकार बनते हुए. बहुत ही बढ़िया गेंदबाजी, हल्की फुल्की गेंद, हल्का फुल्का शॉट खेलने का प्रयास था, लेकिन चुना फिल्टर्स को पॉइंट के और थमा दिया कैच. डकआउट में होगी वापसी. पहली गेंद में पहला झटका मिलता हुआ यहाँ पे. हाँ हाँ अफान मनोर टीम में खेलते हैं और इस वक्त अभी कुडूस के टीम में दिखाई दे रहे हैं. खूबसूरत शुरुआत करके दी. चलिए जल्दी नेक्स्ट वन डाउन. राहिल शेख, एक हमारे चिंचने में भी यंग जनरेशन राहिल शेख है. परसों ही एक टूर्नामेंट हुआ रिफाई मोहल्ले की ओर से, तो उसमें सीरीज ली थी हमारे राहिल शेख ने. बहुत ही उम्दा बल्लेबाजी साकारी थी, पूरी टूर्नामेंट में गेंदबाजी साकारी थी. तो यहाँ पे देखते हैं इस वक्त
मनोर के लिए राहिल के नाम चौका देंगे अपना, क्योंकि जरूरत है। एक अच्छा उद्देश्य दिया है 44 रनों का, 44 टू विन। तो इस उद्देश्य को पार करने में कितना सहयोग देते हैं देखना पड़ेगा। अफान की गेंदबाजी बहुत ही खूबसूरत रंग लाती हुई नजर आ रही है। पहले गेंद में विकेट। चलिए सर, यहाँ पे देखिए बहुत ही बढ़िया गेंद, फिर एक बार वेरिएशन दिया। पहली गेंद बिल्कुल धीमी गति से दी थी आमिर को, जिस तरीके से आमिर ने भी हल्का फुल्का शॉट दिया, पॉइंट के तरफ में कैच थमा दिया। लेकिन इस वक्त थोड़ी रफ्तार वाली गेंद आई, बल्लेबाज को समझ में नहीं आई, सीधे विकेट कीपर के हाथों में। और डॉट गेंद, एक छोटी सी बिंदी यहाँ पे लगती हुई नजर आ रही है। अगली गेंद फिर एक बार फुल टॉस की गेंद खेला है मिड ऑन की दिशा में, और यहाँ पे खाता खुलता हुआ राहिल ने अपने टीम का खाता खोला है 1 रन से। और अब इस वक्त स्ट्राइक लेंगे ता, जिनके पास एक अच्छा हुनर है बल्लेबाजी का। तो देखते हैं आफान और शोएब पठान, आप कहीं पे होंगे तो मंच पे आएंगे प्लीज। शोएब पठान इस वक्त बहुत ही बढ़िया गेंद, पैड भी आई, जोरदार अपील था, लेकिन अपने क्रीज पे बरकरार रहेंगे बल्लेबाज। बहुत ही खूबसूरत गेंद, हर एक गेंद में अलग अलग अंदाज दिखाते हुए गेंदबाज नजर आ रहे हैं, क्योंकि हर गेंद को इस तरीके से पेश करते हैं तो बल्लेबाज को मुश्किल नजर आती है। पहली गेंद, दूसरी गेंद, तीसरी और चौथी गेंद बहुत ही खूबसूरत तरीके से गेंदें पेश की गई है। यहाँ पे देखिए एक शॉर्ट लेंथ वाली गेंद हल्की सी कट की है, स्लिप में जाएगी गेंद, 1 रन का इजाफा। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी, 5 गेंदें पेश की है, 2 रन बने हैं अभी तक, और 3 गेंदें डॉट दी है, उसमें पहले गेंद में विकेट। बहुत ही खूबसूरत गेंदबाजी। अफान क्या गेंदबाजी साकार रहे कुडूस टीम के लिए, पूरा दबा के रखा है। पावर प्ले में इस तरीके से गेंदबाजी होना बहुत मुश्किल होता है, लेकिन वो हुनरता का काम करते हुए नजर आ रहे हैं अफान। इस ओवर की आखिरी गेंद रहेगी। क्या फील्डिंग रची है, बहुत ही बढ़िया फील्डिंग लगाई है इस ओवर की आखिरी गेंद। ये देखिए बहुत ही बढ़िया गेंद, खूबसूरत गेंद और डॉट गेंद फिर एक बार। बहुत ही बढ़िया ओवर रहा। पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोरबोर्ड पे लगा हुआ है 2, 1 विकेट के नुकसान पे। क्या बात है, बहुत ही खूबसूरत तरीके से बांध के रखा है, 44 का उद्देश्य रखा है, और पूरी तरीके से पावर प्ले का गेंदबाज ने खूबसूरत अंदाज में गेंदबाजी साकारी। हर गेंद को वेरिएशन दिया, अलग अलग अंदाज में गेंदें पेश की, एक लेंथ को नहीं पकड़ा, अलग अलग लेंथ में गेंदें पेश की और बिल्कुल बांध के रखा मनोर के बल्लेबाजों को। सिर्फ 2 रन बोर्ड पे लगे हैं अभी इस वक्त में। चलिए सेकेंड ओवर जल्दी करिएगा प्लीज, आधा घंटा है अपने हाथ, अभी 25 मिनट होंगे शायद से, क्योंकि जल्दी आप जितना करेंगे आपकी क्रमवारी रखनी चाहिए। गेंदबाज कौन से वक्त, किस वक्त में कौन से गेंदबाज को लाना है। अगर ये कप्तान की अगर आप साकारते हैं खूबसूरती से तो अच्छा गेम नज़र आता है। दरम्यान कुडीस इस वक्त में खूबसूरत गेंदबाजी साकारते नज़र आ रहे हैं। बिल्कुल मनोर को जिस तरीके से बांध के रखा है पहले ओवर में, ऐसा स्पिनर को बुलाया जाए शायद से। 4 से 5 कदमों का रनअप लेते हुए गेंदबाज, छोटे कद के गेंदबाज है। कौन देख बॉलर बॉलर का नाम प्लीज। शोएब पठान, प्लीज आप कहीं पे होंगे जरा मंच पे आइएगा प्लीज। शोएब पठान। अगले ओवर लेके आए साहिल, यस सर, गेंदबाज है साहिल। राउंड द विकेट से गेंदबाजी साकारेंगे स्पिनर। या शॉर्ट लेन की गेंद, कवर ड्राइव बहुत ही बढ़िया तरीके से साकार रहा है। गेंद बाउंड्री लाइन पार जाती हुई नजर आई, चौके की सहायता से स्कोर में तब्दीली।
जो पहले ओवर में पीछे हटे थे, पहले गेंद में आक्रामकता दिखाई है बल्लेबाज। यहाँ पे तान ने खूबसूरत शॉट तब्दील किया। बिल्कुल चाहेंगे टीम के लिए एक अपनी जिम्मेदारी अपने कंधों पे उठाते हुए नजर आएंगे, क्योंकि जो उद्देश्य दिया है उद्देश्य को पार करना है मनोर टीम को। अल्तामस मनोर, अगली गेंद फिर एक बार गेंदबाज साहिल। यहाँ पे देखिए क्या बात है, बहुत ही खूबसूरत तरीके से फील्ड किया गया डॉट गेंद। हाँ ये भी होता है, क्योंकि स्ट्रेट ड्राइव खेलने का प्रयास था, लेकिन गेंदबाज बिल्कुल अपना हुनर, उन्हें मालूम है कि गेंद किस तरीके से आएगी तो शॉट कहाँ पे आएगा। खूबसूरत गेंद डॉट, एक छोटी सी बिंदी फिर एक बार स्कोरबोर्ड पे लगती हुई। अगली गेंद, क्या गेंद आई, बिल्कुल गूगली टाइप गेंद आई, टप्पा खाया, बिल्कुल उछाल कम था, बल्लेबाज फंस गए, चकमा दिया गया। फिर एक बार डॉट, दो बिंदियां लगी है बैक टू बैक, पहले गेंद में चौके और उसके बाद में डॉट गेंदें दो पेश की। खूबसूरत गेंदबाजी कुडूस के लिए, एक बेहतरीन गेंदबाजी। पहले ओवर में हमने देखी अफान की ओर से सिर्फ 2 रन दिए थे, लेकिन दूसरे ओवर के पहले ही गेंद में काफी अच्छी वापसी दिखाई थी। ताहा ने आगे बढ़ के खेला स्ट्रेट ड्राइव की दिशा में हवाई सफर करते हुए, लेकिन यहाँ पे फील्डर को चुना, फिर एक बार थमा दिया कैच और दूसरे विकेट का पतन। एक बड़े विकेट का पतन होते हुए, कहते हैं ना बड़ी मछली जाल में फंसती हुई नजर आई। यहाँ पे खूबसूरत फील्डिंग और खूबसूरत गेंदबाजी, जिस तरीके से अटैक किया जा रहा है बल्लेबाज को, जिस तरीके से खेलने का मौका, बड़े शॉट में तब्दीली का प्रयास था, आगे बढ़ के खेलना चाहते थे, लेकिन थोड़ा सा शॉट खराब आया और असफल हो गए। कैच थमा के कैच आउट होके डकआउट में वापसी करते हुए नजर आए। बैट्समैन का नाम बताइए प्लीज। अम्मार, नए बल्लेबाज अम्मार। देखेंगे पारी को संभाल के किस तरीके से खेलेंगे। बिल्कुल बिल्कुल कहते गेंद बिल्कुल समझ में नहीं, आगे बढ़ के तो खेला था, लेकिन बाहरी किनारा लिया, स्ट्रेट ड्राइव की तरफ खेलना चाहते थे। गेंद आई मिड ऑफ की दिशा में, फील्डिंग तैनात थी वहां पे, बिल्कुल आसान सा कैच। फील्डर्स ने कोई गलती न करते हुए कैच को पकड़ा। 2 झटके मिले अभी तक। ओपनर जोड़ी जो बल्लेबाजों की थी, मनोर के लिए अच्छा काम करने वाली थी, लेकिन दोनों की दोनों डकआउट में वापसी हो गए हैं। अमार ऑन स्ट्राइक इस वक्त। ये देखिए आप पिच की गेंद, खूबसूरत गेंद खेलते देते हैं, ताकि ग्राउंड रूट से किस तरीके से और जिस तरीके से डीप कवर में फील्डिंग को रखा गया है, खूबसूरत फील्डिंग का नज़ारा देखने को मिलता है। कप्तान को प्रशंसा करना पड़ेगी वहाँ यहाँ पे, क्योंकि जिस तरीके से कप्तान ने फील्डिंग लगाई है कुडूस के, बहुत ही बेहतरीन फील्डिंग लग चुकी है और गेंदबाज क्या गेंदे पेश कर रहे हैं, बहुत ही बढ़िया और उम्दा गेंदे। यहाँ पे देखिए एक अच्छा शॉट, लॉन्ग लेग की दिशा में गेंद जाएगी बाउंड्री लाइन पार। अंपायर मंगेश तांबुरे का चौके का इशारा और 4 से तब्दीली आएगी। स्कोर में 11 बने हैं 2 ओवर की समाप्ति के बाद। इस ओवर में 2 चौके खाए हैं, लेकिन एक अच्छे विकेट का पतन बिल्कुल लिया गया है, तो काफी अच्छी वापसी तो कही जा सकती है, क्योंकि 9 रन बने हैं इस ओवर में। खूबसूरत वापसी मनोर टीम की यहाँ पे होनी चाहिए, क्योंकि मैच को जीतना है तो वापसी जरूर करनी पड़ती है और अच्छे शॉट, अच्छी गेंदें मिलती है। थोड़ा सा लेजी शॉट लेग के फिल्टर्स के द्वारा दिखाई दी, वहाँ पे गेंद आई थी, बिल्कुल उनके हाथ में थोड़ी सी फिसल गई और बाउंड्री लाइन को पार करती हुई चली गई गेंद। बहुत ही बढ़िया मैच देखने को मिलेगा, क्योंकि चला थोड़ी सी घाई करा प्लीज। फिर एक बार गेंदबाजी के लिए अफान अपना निजी दूसरा ओवर लेके आएंगे। देखा है पहले ओवर में काफ़ी खूबसूरत गेंदबाजी साकारी, पहले गेंद में विकेट, फिर बाद में 1-1 रन, तो 2 रन दिए थे सिर्फ पहले ओवर में। तो चाहेंगे, अभी पावर प्ले का खेल खत्म हो चुका है, आने वाले गेंद में एक अलग अंदाज भी रहता है इनका। हर गेंद जो रहती है वेरिएशन तगड़ा करते हैं, बीट करते हैं बल्लेबाजों को, लेकिन यहाँ पे अभी इस वक्त अच्छी वापसी राहिल और अमार के बीच में
दिखाई दे रही है। एक अच्छी साझेदारी अगर ये बनाते हैं टीम के लिए तो काम कर जाएगी मनोर की टीम, लेकिन गेंदबाज का करिश्मा बिल्कुल जारी है मैदान के बीच में। इसमें देखिए रिवर्स स्विप खेलने का प्रयास था, लेकिन इतना आसान भी नहीं होता है, क्योंकि अफगान की गेंदबाजी को इस तरीके से अटैक करना थोड़ा सा मुश्किल होता है। गेंद डॉट आई, फिर एक बार पहली गेंद। बहुत ही खूबसूरत गेंदबाजी साकारते नजर आ रहे हैं दोनों गेंदबाज। अगली गेंद फिर एक बार, और इस वक्त में हल्के से खेला है मिड ऑन की दिशा में, 1 रन मिलेगा। बिल्कुल स्ट्राइक को रोटेट किया जाएगा यहाँ पे। और शायद अमार चाहते भी होंगे कि शायद से राहिल अच्छे शॉट बना रहे हैं तो उन्हें स्ट्राइक पे लिया जाए, तो ये इन्होंने देखा और हल्के फुल्के शॉट से स्ट्राइक को रोटेट किया गया और एक की सहायता से तब्दीली आई है। स्कोर में 12, 1-12 ऑन द बोर्ड। ये देखिए हल्का सा कट, स्लिप में फील्डर मौजूद, लेकिन 1 रन नहीं रोक पाएंगे। तब्दीली 1 से आएगी। 13, 1-3-13 ऑन द बोर्ड। ये बहुत ही अच्छा तालमेल रहेगा, क्योंकि जितना आप क्रीज पे खड़े रहेंगे स्कोर अपने आप बनते रहता है, लेकिन डटे रहना बहुत मुश्किल वाला काम रहता है। आप जितना डटे रहेंगे उतना ही आपका जो सफ़र है अच्छा तय हो जाता है, और सफ़र अगर अच्छा तय हो जाएगा तो मंजिल अपने आप पार की जाती है। इस वक्त में देखिए पॉइंट की दिशा में खेला, यहाँ पे फिर एक बार खूबसूरत सा कैच पकड़ा है, बहुत ही खूबसूरत। वही गेंद थी, उसी तरीके की गेंद बनाई और मजबूर किया हल्के फुल्के शॉट के लिए, लेकिन पॉइंट में रखे गए फील्डर्स ने कोई गलती न करते हुए कैच को पकड़ा। फिर एक बार तीसरा झटका यहाँ पे मनोर टीम के लिए। आफान शायद से कमजोरी जानते हैं बल्लेबाजों की कि क्या कमजोरी होगी, कौन से बल्लेबाज की कौन सी दिशा में कमजोर है, और यही हुनर होता है। अगर आपके हाथों में कमजोरी पकड़ में आ जाती है बल्लेबाजों की, तो गेंदबाज सफलतापूर्वक सफर तय करते हुए नजर आता है। इस वक्त नए बल्लेबाज आएंगे। कबीर ना, बल्लेबाज का नाम बजाए मनोर वाले, अमान। अमान नए बल्लेबाज आए हैं। 3 झटके खाए हैं अभी तक मनोर टीम ने। 44 का उद्देश्य है, सफर तय किया है अभी तक का 13 पे 3 विकेट। अभी भी लंबी पारी जमानी है, डट के खेलना पड़ेगा। कहीं ना कहीं पे रोकने का भी प्रयास बिल्कुल जारी है। अगली गेंद, नए बल्लेबाज खेलना चाहते थे, लेग साइड के दिशा में हुप शॉट बनाना चाहते थे, लेकिन चूके बॉडी पे आई गेंद और डॉट गेंद। फिर एक बार बहुत ही खूबसूरत गेंदबाजी अफान की। इस वक्त पहली गेंद में डॉट, दूसरे में 1, तीसरे में 1, चौथे में विकेट, 5वें पे डॉट। आखिरी गेंद रहेगी इस ओवर की। अभी तक 2 रन दिए हैं, 1 विकेट। पहले ओवर में भी जो करिश्मा दिखाया था वो भी इसी वक्त में भी वही करिश्मे के लिए तैयार है। देखते हैं इस ओवर की आखिरी गेंद, सामना करेंगे अमान। यहाँ फिर एक बार चपल होके खेलना चाहता था, हल्के से बैट का किनारा लिया, 1 रन का इजाफा और 1 से तब्दीली। 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बना है 14, 1 for 14 ऑन द बोर्ड। 14 बना है, काफी अच्छी तरीके से बांध के रखा है कुड़ीस के गेंदबाजों ने। क्या गेंदबाजी साकारी है। 5 रन दिए हैं अफान ने, 2 ओवर पेश की, 2 विकेट लिए। बहुत ही खूबसूरत गेंदबाजी कुडूस के लिए, क्योंकि ये जरूरी था। चलिए जल्दी करिएगा प्लीज, कुडूस टीम जल्दी करिएगा। धन्यवाद। जैसे हमारी आवाज जाती है, बिखर जाते हैं तुरंत। 8 ओवर में 2 ओवर डालने की बोला। 18 गेंदे और 30 की दरकार है। 18 गेंदे 30 की दरकार। अभी क्या राहिल और अमान की ये जोड़ी काम करके जाएगी, या फिर गेंदबाज
इस वक्त नए गेंदबाज है, कौन है बॉलर? तो फिर एक बार साहिल के हाथों में गेंद थमाई गई है। देखा है कप्तान ने काफी अच्छा गेंदबाजी साकारते हैं, तो क्यों ना दोनों गेंदबाजों की 2-2 ओवर कंप्लीट की जाए। यहाँ पे ये अच्छा डिसीजन लिया है मेरे ख्याल से, क्योंकि जो प्रेशर बनाया जा रहा है काफ़ी खूबसूरत तरीके से, और स्पिनर बॉलर है तो आखिरी जो 2 ओवर रहेंगी उसमें थोड़ा सा मुश्किल होता है, तो शायद से इसीलिए साहिल जो स्पिनर गेंदबाज हैं उन्हें तुरंत ही चौथे ओवर के लिए आमंत्रित किया है। और थोड़ा सा परिवर्तन करेंगे फिल्टर्स के माध्यम से। फील्डिंग हम देखते हैं, एक स्लिप है, एक गली है, शॉर्ट कवर दिखाई देगा, और डीप में देखेंगे लॉन्ग ऑन, एक्स्ट्रा मिड विकेट, लॉन्ग लेग, स्क्वायर लेग डीप में दिखाई देगा। यहाँ पे देखिए एक बड़ा शॉट है, इस वक्त में सफलता पाई, ऊपरी शॉट में लिया है बेहतरीन छक्का, वापसी। अमान इस वक्त में आक्रामक होते हुए दिखाई देंगे, और ये छक्के के सहायता से स्कोर में तब्दीली आएगी। स्कोर बना है 20 ऑन द बोर्ड। ये हलचल होनी जरूरी थी। तो लॉन्ग ऑफ डीप में एक फिल्टर्स मौजूद हम दिख रहे हैं, काफी अच्छी तरीके से फील्डिंग रची आई है, लेकिन यहाँ पे एक सुनहरा मौका, तब्दीली दी अच्छी सी, फिर एक बार आक्रामकता, लेकिन यस आउट ऑफ द पार, बेहतरीन छक्का, बैक टू बैक 2 छक्के डटे हैं यहाँ पे। अमान काफी अच्छी वापसी करते दिखाई दे रहे हैं मनोर टीम के लिए। बिल्कुल अल्तमास 26 स्कोरबोर्ड बना है अल्तमास मनोर टीम का। 44 का पीछा करते हुए 3 झटके खाए हैं, लेकिन अमान ने वापसी बहुत ही बढ़िया की, क्योंकि ये जो वापसी की जरूरत थी टीम के लिए वही पूरी करते हुए नजर आ रहे हैं बल्लेबाज खूबसूरत तरीके से। और एक तरफ दकर देखते हैं राहिल, काफी अच्छी तरीके से एक चौके की सहायता से 5-6 रनों पे खेलते हुए नजर आ रहे हैं। तो अमान 2 छक्कों की सहायता से 13 पे खेलते हुए नजर आ रहे हैं। 3 गेंदों का सामना किया है अभी तक, बहुत ही खूबसूरत तरीके से वापसी दिखाते हुए टीम के लिए। बहुत ही बेहतरीन मैच मैदान के बीच में चलता हुआ। एक तरफ गेंदबाजी के लिए तैयार है कुडूस, तो एक तरफ बल्लेबाजी मनोर की टीम करते हुए नजर आ रही है। अफान की प्रशंसा करूंगा मैं, यहाँ पे 2 ओवर पेश की उन्होंने खूबसूरत, और सिर्फ 5 रन दिए, 2 विकेट लिए हैं। क्या गेंदबाजी साकारी है कुडूस के लिए। लेकिन यहाँ पे जो बल्लेबाज छक्के के हैट्रिक के लिए अपना नाम क्या दर्ज करेगा इस वक्त में। ये उठाया है हवाई जबर, लंबाई नहीं है, गेंद के नीचे फील्डर्स पकड़ा कैच, और एक झटका मिलता हुआ यहाँ पे मनोर टीम के लिए। अमान जो काफी अच्छा अपना प्रयास कर रहे थे, चाहते थे कि हैट्रिक पेश करूं मैं यहाँ पे छक्के की, जो कि पालघर डिस्ट्रिक्ट मुस्लिम क्रिकेट प्रीमियर लीग चल रहा है उसमें अपना नाम दर्ज करूं, लेकिन असफल रहे। यहाँ पे बहुत ही खूबसूरत गेंद आई, खेलना चाहते थे लॉन्ग लेग में, हुप शॉट खेला था, लेकिन ऊंचाई बहुत दी गेंद ने, और कैच आउट होके वापसी। फहाद, नए बल्लेबाज फहाद, स्कोर रुका हुआ है 26 पे, 26 ऑन द बोर्ड। ये बहुत ही बढ़िया गेंद, 2 छक्के खाए, लेकिन वापसी कहते हैं ना साहिल, बहुत ही बढ़िया कि पीछे नहीं हटते, ले लो और एक मौका देता हूं आपको, और वहां पे मौके पे कैच लिया गया, और एक अच्छे विकेट का फिर एक बार पतन होते हुए नजर आया मैदान के बीच में। चिंचनी गांव देवी के मैदान में शुरू है ये टूर्नामेंट, आज का पहला दिन, और पहले दिन में रोमांच मैदान में दिखाई देता है। हर मैच रोमांचित होता है, पहला मैच देखा हमने। इस वक्त अगली गेंद है बल्लेबाज, क्लीन बोल्ड, बहुत ही बेहतरीन गेंद, थोड़ा सा हल्का सफल होके घुटनों के बल खेलना चाहते थे, लेकिन चकमा खाए, गेंद लेग साइड से स्विंग होके इन आई और विकेट को उखाड़ते लेके गई, और एक 5वां झटका यहाँ पे मिलता हुआ मनोर टीम को।
फात के रूप में बहुत ही बढ़िया गेंदबाज, बैक टू बैक 2 छक्के खाए थे, बैक टू बैक 2 विकेट का भी बदन करके दिखाया यहाँ पे गेंदबाज साहिल अपना हुनर जो है उसे पेश करते हुए नजर आ रहे हैं। नए बल्लेबाज शोहेब, यहाँ पे थोड़ी सी मुश्किलें दिखती हुई नजर आ रही है कहीं ना कहीं पे, क्योंकि गेंदबाज अपनी हुनरतापूर्वक गेंदबाजी, जादुई गेंदबाजी साकारते हुए नजर आ रहे हैं। क्योंकि अलग अंदाज में देखा है बॉडी लैंग्वेज में, बल्लेबाज का बॉडी लैंग्वेज देखा, फुल टॉस गेंद करके स्विंग की, हवा में स्विंग हुई थी, गेंद इन हुई और मिडल स्टंप लेके उखाड़ के क्लीन बोल्ड के माध्यम से डकआउट में वापसी। गोल्डन डक के शिकार हुए बल्लेबाज लेफ्ट हैंड बैट्समैन शोहेब। देखते हैं शोएब क्या करेंगे। यॉर्कर बहुत ही बढ़िया खूबसूरत गेंद, डॉट गेंद, पहले 2 गेंदों में छक्के खाए, फिर 2 विकेट, फिर 1 डॉट, 5 गेंदें अभी तक पेश की गई है। बहुत ही खूबसूरत और नजारा क्या बेहतरीन, कुडूस क्या गेंदबाजी करते हुए नजर आ रही है। एक तरफ बल्लेबाज बड़ी सफलता अच्छी लेने का प्रयास कर रहे हैं। इस वक्त में हेलीकॉप्टर उड़ाया है एक्स्ट्रा मिड विकेट में। देखते हैं अंपायर का डिसीजन क्या होगा, क्या कहेंगे, कैच आउट है क्या नहीं है, अंपायर के डिसीजन पे होगा कि क्या होगा। नजारा दर्शक भी इंतजार में है डिसीजन पे, क्या कैच है या फिर छक्का है। लेकिन जहां तक फिल्टर्स जगह पे खड़े हैं, जहां पे है वहां के ऊपर ही खड़े रहे और कहाँ कैच आउट है। डक आउट में फिर एक बार, ओहो हो, बहुत ही खूबसूरत गेंदबाजी, 3 विकेट लिए इस ओवर में, 2 छक्के खाए पहले तो, लेकिन वापसी बेहतरीन रही साहिल की, खूबसूरत गेंदबाजी। अंबिया बहुत ही बढ़िया गेंदबाजी, अच्छे अच्छे बल्लेबाजों को नतमस्तक होना पड़ा है यहाँ पे गेंदबाजों की गेंदबाजी के ऊपर। हालांकि मनोर की टीम के पास भी बढ़िया हुनर है, लेकिन असफल होते हुए नजर आ रहे हैं। बिल्कुल बढ़िया कैच जज किया गया। जिस तरीके से हेलीकॉप्टर हवा में उड़ रहा था, लग रहा था कि पार हो जाएगा, लेकिन थोड़ी सी हवा तेज आई और जो गेंद पार होने वाली थी वहां पे फिल्टर्स की प्रशंसा करनी पड़ेगी। बहुत ही बढ़िया कैच पकड़ा। नए बल्लेबाज अंबी आए हैं, देखते हैं नॉन स्ट्राइक पे खड़े रहेंगे इस वक्त और स्ट्राइक पे आएंगे राहिल, जो काफी अच्छी तरीके से डटे हैं टीम के जीत के लिए, 6 रन पे खेल रहे हैं। शायद से कोशिश बिल्कुल रहेगी। तो नए 2 गेंदबाज अभी इस वक्त में दिखेंगे 5वीं और 6वीं ओवर के लिए। तो क्या होगा नजारा, ये भी देखने के लिए दर्शक उत्सुक है। दर्शक चाहते हैं अच्छा मैच देखें। मुद्दस्सर पांचवी ओवर लेके आए हैं मुद्दस्सर। बोबाटा एंड की ओर से गेंदबाजी साकार रहेंगे। इस वक्त सामने खड़े हैं ऑन स्ट्राइक राहिल, बिल्कुल एक अच्छे बल्लेबाज है, डटे हैं मनोर के लिए, दीवार के जैसे खड़े हैं अभी तक। यहां पे देखिए बेहतरीन उछाल दिया है, आउट ऑफ द पार करेंगे गेंद को। यस, हमारे अंपायर विनीत दानमेर एक अलग अंदाज में अपना इशारा जताते हुए छक्के का बहुत बेहतरीन तरीके से 6 रनों के लिए तब्दीली आएगी स्कोर में। स्कोर बना है 32। वाह, धीरे धीरे होले होले, लेकिन इरादे बिल्कुल नेक है और जीतने के लिए काम कर रहे हैं राहिल। यहाँ पे 32 फिर एक बार बहुत ही अच्छी तरीके से दाहिने कदम को थोड़ा सा पीछे जगह पे लेके गेंद का इंतजार किया, हल्के से कट किया पॉइंट गली के बीच में और 1 रन का इजाफा। 33 बने हैं, 33 ऑन द बोर्ड। बहुत ही बेहतरीन मैच का रोमांच बिल्कुल लेके आते हुए नजर आ रहे हैं। दोनों तरफ तगड़ा मैच नजर आ रहा है। बहुत ही खूबसूरत गेंद आई, डॉट गेंद, फिर एक बार एक अच्छी वापसी।
मुदस्सर चाहते थे कि राहिल को ज़्यादा से ज़्यादा नॉन स्ट्राइक पे रखा जाए तो कुछ अच्छा हो सकता है, तो इसीलिए एक मुकाम एक हल्की गेंद अच्छी गेंद दी और फिर राहिल नॉन स्ट्राइक पे आए। 33 पे रुका हुआ है स्कोर, तो मैच वाली गेंद आई है अंदर। नो बॉल, यस नो बॉल आ रही है। एक फ्री हिट का नजारा देखने को मिलेगा। 34 बने हैं, अभी 10 की दरकार है। बिल्कुल 3 गेंदें हो चुकी इस ओवर की। पहले गेंद में छक्का, दूसरे पे एक, तीसरा डॉट, फिर नो बॉल आया है। फ्री हिट रहेगा। अंबिया क्या करते हैं देखते हैं। फ्री हिट का नजारा है, इनके लिए एक मौका है और ये भी देखिए हुप किया है शॉट को। लॉन्ग लेग में बेहतरीन छक्का, वापसी बेहतरीन रही है यहाँ पे मनोर टीम। फिर एक बार अल्तामाज मनोर टीम अपनी जीत के लिए कदम पे कदम बढ़ाते हुए नजर आ रही है, अच्छी पारी को निभाते हुए। अंबिया इनके बल्ले से एक बेहतरीन शॉट देखने को मिला और अभी स्कोर बना हुआ है 40। बिल्कुल 4 रन जरूरी है जीत के लिए। शुरू में तो 4 ओवर में मुश्किल तैयार की थी गेंदबाजों ने कुड़िस के, लेकिन जो उद्देश्य यहाँ पे देखे स्टेट ड्राम में फिर एक बार हवाई उछाल तो है, आउट ऑफ द पार्क, छक्के के साथ में मैच को विन कर दिया है। अल्तामास मनोर टीम ने अपने पारी क्या खूब निभाई। पहले तो शुरू में गेंदबाजों ने अपना हुनर दिखाया, बिल्कुल रोक के रखा, बांध के रखा, अच्छे बल्लेबाजों को डकआउट में वापसी दी, लेकिन अंबिया और राहिल और अमान का जो सफर था बहुत ही बढ़िया और मैच में रोमांच लाया और मैच को जीत लिया। चलते अगले मैच की ओर अनाउंसमेंट करेंगे आणि याचा पुढचा मनोर के कॅप्टन और पुढचा आवाज आपण ऐकणार आहोत प्रीतमजी घरत यांचा। खान चैलेंजर कैप्टन, दोनों कैप्टन से गुजारिश है टॉस करने आ जाए। मनोर कैप्टन, मैन ऑफ द मैच राहिल शेख वो आ जाए स्टेज पे।